मोठी अपडेट सध्या आपण पाहतोय। शिवसेना अपात्रता प्रकरणी शिंदे गटाला धक्का मिळालेला आहे। सुप्रीम कोर्टात सुनावणी होती, तर पुढील सुनावणी ही 8 एप्रिल रोजी होणार असल्याचं कळतंय। कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे कागदपत्र मागितलं असं आता कळतंय। 1 एप्रिल पर्यंत कागदपत्र द्या असं सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष यांना सांगितलेलं आहे। शिवसेना अपात्रता प्रकरणी शिंदे गटाला मोठा धक्का एकनाथ शिंदेंची आहे, त्यामुळे दुसरा काही विषय उरत नाही। आणि देवदत्त कामतांचं म्हणणं होतं उद्धव ठाकरेंच्या वतीने की राहुल नार्वेकरांनी पुढचे डिटेल काय ऐकलेच नाही, कारण त्यांनी आधीपासूनच ठरवलं होतं की पार्टी ही एकनाथ शिंदेंचीच आहे, त्यामुळे तुम्ही आम्हाला इथं विस्तृतपणे ऐका। तर आता 8 तारखेला चीफ जस्टिसांनी हे परत मॅटर ठेवलेलं आहे आणि शेवटी त्यांनी असंही सांगितलं की मेंटेनेबिलिटी म्हणजे कुठं चालेल, हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट ते पण अजून ओपन आहे। 8 एप्रिलला आपल्याला पुढच्या सुनावणीत समजेल। सिब्बलांनी युक्तिवादाची सुरुवातच अशी केली होती की विधानसभेचा कार्यकाळ हा नोव्हेंबरमध्ये संपतो। सिब्बलांचं म्हणणं होतं की विधानसभेचा कार्यकाळ ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये संपत आहे, हायकोर्टात हे मॅटर चाललं तर परत वेळ लागेल, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर हे मॅटर डिसाईड करा, कारण तुम्हाला ओरिजिनल मॅटर तुमच्यासमोरच चाललं होतं आणि तुम्हाला हे मॅटर ठीक माहीत आहे व्यवस्थितपणे, तर हे मॅटर इथेच चालावं। आता त्याच्यावर थोडा वाद झाला की कुठे चालेल। साळवेंचं म्हणणं होतं की आम्ही हायकोर्टात पहिलं गेलो आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात आलेले आहेत, त्यामुळे आता 8 तारखेला परत ह्याच्यावर जर सुप्रीम कोर्टाने मनशा दाखवली आहे डिटेलमध्ये ऐकायचं आणि ओरिजिनल रेकॉर्ड स्पीकरकडून मागून घेतला आहे, तर एखाद्या वेळेस ते निर्णय इथेही घेऊ शकतील सुप्रीम कोर्टात। पण तरी अजून पण असंही होऊ शकतं 8 तारखेला की ते परत हायकोर्टात पाठवतील हे मॅटर। पॅरा 144 वारंवार उल्लेख करण्यात आला, काय नक्की पॅरा 144 आहे? कारण सुप्रीम कोर्टाच्या जजने 2 वेळा त्या मुद्द्याचा उल्लेख केला नाही, स्पीकरनी प्लॉट केला असं म्हणा। ठीक आहे, नाही, पॅरा 144 जे सुप्रीम कोर्टाचं सुभाष देसाईचं जजमेंट होतं त्याच्यात सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं नार्वेकरांना की तुम्ही ह्या पद्धतीने हे ठरवू शकता, पण त्याच्यात असंही म्हटलं होतं की तुम्ही तुमच्या सद्विवेक बुद्धीने हे ठरवा। इलेक्शन कमिशननी जरी काय ठरवलं असलं तर शिवसेना अपात्रता प्रकरणी शिंदे गटाला मोठा धक्का मिळाल्याचं आपण पाहतोय। पुढील सुनावणी ही 8 एप्रिल रोजी होणार असल्याचं कळतंय। त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे कागदपत्र मागितली आहे। ही कागदपत्र 1 एप्रिल पर्यंत देण्याचे कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना सांगितलंय। तर शिवसेना अपात्रता प्रकरणी शिंदे गटाला हा मोठा धक्का आहे, मात्र ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला असल्याचं देखील आपण पाहतोय। जून 2022 मध्ये